Hello students, welcome back. So today we are starting with the last chapter, that is e-commerce and e-governance. This chapter has a weightage of total 10 marks, and in your exams there will be question based on ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन अँड आन्सर इन ब्रीफ क्वेश्चन. ओके, सो तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन कसे असणार आहेत, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत, म्हणजेच MCQ 1 करेक्ट, 2 करेक्ट, देन फिलिंग द ब्लँक्स, ट्रू अँड फॉल्स, ॲज वेल एज तुम्हाला ब्रीफ क्वेश्चनसुद्धा असणार आहेत या चॅप्टरमधून. मग आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं तर इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. तुम्ही इझिली काय करू शकता, इझिली स्कोर करू शकता तुम्ही व्यवस्थित प्रिपेअर केलं तर. सो वी विल डिस्कस what is e-commerce and how it's implement. So let's start. Now see the introduction. Okay, so आपण स्टार्ट करण्याआधी आपण काय समजून घेऊयात की कॉमर्स म्हणजेच काय आहे. ओके, व्हॉट इज कॉमर्स. कॉमर्स म्हणजेच काय. सो कॉमर्स इज नथिंग बट बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. कॉमर्स म्हणजेच काय आहे, बाईंग अँड सेलिंग्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. त्यालाच आपण काय म्हणतोय, कॉमर्स म्हणतोय, राईट. बट व्हॉट इज ई कॉमर्स. आता ई कॉमर्स म्हणजेच काय असणार आहे, ई कॉमर्सचं काय मिनिंग आहे, ई कॉमर्स काय सांगतं. येस, कॉमर्स म्हणजेच काय बघितलं आपण, कॉमर्स इज नथिंग बट बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, अँड ई कॉमर्स, व्हॉट इज ई कॉमर्स. ई कॉमर्स म्हणजेच काय, ई कॉमर्स इज येस बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडियम. ओके, इलेक्ट्रॉनिक मीडियम म्हणजेच काय, इंटरनेट. म्हणजेच काय आपण सांगू शकतो, काय डेफिनेशन सांगू शकतो आपण ई कॉमर्सची. येस, बाईंग अँड सेलिंग ऑफ goods and services through electronic medium such as internet. ओके, बघा नावावरूनच लक्षात येत असेल, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक. ओके, ई स्टँड्स फॉर इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. इथून बघा तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी इथून क्वेश्चन येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे, हायलाईट करून ठेवा. काय आहे बघा, e-commerce can be broadly defined as the process of buying and selling of goods or services using an electronic medium such as internet. याच्यावरती तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी क्वेश्चन येऊ शकतो, इम्पॉर्टंट आहे. ओके, ॲज वेल एज अजून बघा काय सांगितलं आहे, ई कॉमर्स इज ऑल्सो रेफर्ड ॲज अ पेपरलेस एक्सचेंज ऑफ बिझनेस इन्फॉर्मेशन युझिंग EDI, ईमेल, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर एक्सेट्रा. ओके, म्हणजे ई कॉमर्स काय आहे, ई कॉमर्स इज अ इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. ओके, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजे काय सांगितले बघा मी, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स. जे काय आपण काही घेणार आहोत किंवा काही सेल करणार आहोत ते कोणत्या मीडियममधून करणार आहोत, तर ऑनलाईन मीडियम थ्रू करणार आहोत. मग तिथे काय असणार आहे, पेपरलेस वर्क असणार आहे. ओके, तिथे आपल्याला मॅन्युअल वर्क काही सुद्धा नसणार आहे. सो नेक्स्ट बघा काय सांगितलं आहे, डिफरन्स आहे. ओके, आता आपण डिफरन्स बघूया. डिफरन्सवरून तुम्हाला लक्षात येऊन जाईल कॉमर्स म्हणजेच काय आणि ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्स एक्झॅक्ट काय. ओके, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कॉमर्स आणि ई कॉमर्स हे लक्षात आलं. आता कॉमर्स म्हणजेच काय, बाईंग अँड सेलिंग्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, राईट. E-commerce means what? E-commerce is nothing but e-commerce stand for electronic commerce and it is defined as buying and selling of goods and services, yes, through electronic medium or by using electronic medium such as internet. ज्यावेळी आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म थ्रू एखाद्या ओके काय करतो, एखादी वस्तू
बाय करतो किंवा एखादी वस्तू सेल करतो, त्यालाच आपण काय म्हणतोय, ते काय आहे तर ते इलेक्ट्रॉनिक कॉमर्स आहे. ओके, त्याचा प्लॅटफॉर्म कसा असणार आहे, त्याचा प्लॅटफॉर्म आपला ऑनलाईन असणार आहे. म्हणजे आता सपोज फॉर एक्झाम्पल आपलं फ्लिपकार्ट आहे, ॲमेझॉन आहे, राईट. त्याच्यावरती आपण एखादी वस्तू घेतो किंवा किंवा OLX असेल, आता OLX माहिती आहे तुम्हाला, OLXवरती एखादी वस्तू आपण सेलसाठी टाकली, बरोबर, सेलिंगसाठी टाकली, म्हणजे ते काय झालं, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडियम. म्हणजे ते काय झालं, इंटरनेट आपल्याला लागते, बरोबर ना. ब्राउझरवरती जाऊन आपण ते ॲप्लिकेशन्स ओपन करून मग त्याच्यामध्ये इंटरॅक्ट होतो आहे, मग तिथून पुढे आपली ती काय प्रोसिजर असेल ती होती. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो आहे, सिम्पल वर्ड्समध्ये डेफिनेशन आहे, बाईंग अँड सेलिंग ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस थ्रू इंटरनेट और थ्रू बाय युझिंग इलेक्ट्रॉनिक मीडियम सच ॲज इंटरनेट. लक्षात आलं काय आहे, ज्यावेळी आपण एखादी वस्तू विकत घेतो किंवा ती एखादी परचेस करतो किंवा ती बाय करतो, किंवा आपण म्हणू शकतो एखादी वस्तू आपण सेल करतो, रिसेलिंग करतो त्याचं. ओके, त्याचं मीडियम कसं आहे, इलेक्ट्रॉनिक आहे, म्हणजे ऑनलाईन आहे. त्याचं मीडियम कसं आहे तर ऑनलाईन आहे. त्यालाच आपण काय म्हणतोय, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स, दॅट इज ई कॉमर्स. ओके, लक्षात ठेवायचं आहे, त्याचा फुल फॉर्म विसरायचं नाही आहे तुम्ही. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, ई कॉमर्स आहे. ओके, बघा. ओके, आता समजलं असेल तुम्हाला डेफिनेशन काय आहे. सो आता आपण डिफरन्स बघूया ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये आणि ई कॉमर्समधला डिफरन्स काय आहे, राईट. आता एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तुम्हाला तर एक इझी एक्झाम्पलवरून आपण एखादी तुम्हाला लक्षात येईल. बघा, दोन्हीचा आपण डिफरन्स तर बघणारच आहोत, पण मी तुम्हाला एका एक्झाम्पलवरून सांगते समजून. आता इन केस सपोज मला एखादा फोन बाय करायचा आहे, बरोबर, मला एखादा फोन घ्यायचा आहे. सो मी काय केलं, एकतर मी ऑफलाईन मीडियमवरून गेले, म्हणजेच काय, मी एखाद्या शॉपमध्ये जाऊन काय केला, तो फोन परचेस केला, राईट. ते काय झालं माझं, ते झालं ट्रॅडिशनल कॉमर्स. आणि तो सेम फोन मी काय करू शकते, मी एखाद्या ऑनलाईन ॲप्लिकेशनवरून, ओके, एखाद्या ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईटवरून सुद्धा मी तो फोन काय केला, तो परचेस केला. तेच काय झालं आपलं, येस, त्यालाच आपण म्हणू शकतो ई कॉमर्स. लक्षात आलं, ई कॉमर्स आणि ट्रॅडिशनल कॉमर्समधलं काय डिफरन्स आहे. ट्रॅडिशनल कॉमर्स म्हणजेच आपण काय असतं, आपलं इंटरॅक्शन जे आहे पर्सन टू पर्सन असतं, फेस टू फेस इंटरॅक्शन असतं, जे काही वर्क आहे ते मॅन्युअल आहे. ओके, आणि ई कॉमर्स म्हणजेच काय, जे काय आपलं वर्क आहे ते कसं आहे तर ते ऑनलाईन आहे. त्याच्यामध्ये काहीसुद्धा पेपर वर्क नसणार आहे किंवा आपलं काही मॅन्युअल वर्क नसणार आहे. जे काय असणार आहे त्यांची प्रोसिजर असेल किंवा आपलं पेमेंट असेल, ओके, ते सगळं कसं असणार आहे, ते त्याचं जे मीडियम आहे ते कसं असणार आहे, ते ऑनलाईन असणार आहे. म्हणजे आपलं इंटरॅक्शन जे होणार आहे डिरेक्टली करण्यासोबत होणार आहे, तर आपलं पर्सन टू वेबसाईटसोबतचं आपलं इंटरॅक्शन होणार आहे, त्यालाच आपण काय म्हणतोय, ई कॉमर्स म्हणतोय. आणि ट्रॅडिशनल कॉमर्स म्हणजे काय असणार आहे, आता सपोज तुम्ही एखादा कन्सिडर करा, तुम्हाला एखादी टेक्स्टबुक घ्यायचं आहे. सो तुम्ही काय करणार, एखाद्या स्टोअरमध्ये जाणार, बरोबर, एखाद्या स्टेशनरी स्टोअरमध्ये जाणार आणि तिथून जाऊन ते टेक्स्टबुक घेणं, किंवा एखादी नोटबुक घेतली, तुम्ही एखादी परचेस केली नोटबुक, म्हणजे ते काय झालं, ते ट्रॅडिशनल कॉमर्स आहे. म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्ही स्वतःहून गेला तिथे, तुम्ही समक्ष बघितली ती नोटबुक किंवा ते टेक्स्टबुक असेल काय, मग ते तुम्ही परचेस केलं, बरोबर, तुम्ही त्यांना पैसे दिले, मग त्यांनी तुम्हाला ते टेक्स्टबुक किंवा नोटबुक असेल ते दिलं. म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो, हे ट्रॅडिशनल कॉमर्स आहे. सगळे जे वर्किंग आहे त्याच्यामध्ये ते मॅन्युअल आहे, राईट. आणि जे सेम, जर तुम्हाला सेम नोटबुक आहे ते आपण ऑनलाईन पण घेऊ शकतो, ऑनलाईन पण अवेलेबल आहे, राईट. सो त्याला आपण काय म्हणू शकतो, दॅट इज नथिंग बट दॅट इज ई कॉमर्स. म्हणजे आपण काय केलं, आपण ऑनलाईन मीडियम थ्रू काय केलं, तर ती नोटबुक जी आहे ती आपण परचेस केली, त्यालाच आपण काय म्हणतोय, ई कॉमर्स म्हणतो आपण त्याला. ओके, नाव सी द डिफरन्स. Okay, traditional commerce focuses on the exchange of products and services through personal interaction, so it is manual. E-commerce trading activities are online via the internet and can be considered ऑटोमॅटिक. ओके, मी आता सांगितलं तुम्हाला ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये जे आपलं इंटरॅक्शन असणार आहे किंवा कसं असणार आहे, ते पर्सनल इंटरॅक्शन असणार आहे, ॲज वेल ॲज सगळं जे वर्किंग आहे ते कसं असणार आहे, ते मॅन्युअल असणार आहे. आणि ई कॉमर्समध्ये जर आपण कन्सिडर केलं तर तिथे कसं असणार आहे, सगळं काय वर्किंग असेल, काय प्रोसिजर असेल, सगळं कसं होणार आहे, तर ते ऑनलाईन बेस्ड असणार आहे, राईट. सो ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू बिझनेस आवर्स मोस्टली ड्युरिंग द डे. ओके, अरे येस, काय सांगितलं, इट इज लिमिटेड टू बिझनेस आवर्स मोस्टली ड्युरिंग द डे. ई-कॉमर्स इज 24/7. इट कॅन बी डन एनी टाईम, डे अँड नाईट. बघा, ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्समधला सेकंड डिफरन्स काय सांगतोय. ट्रॅडिशनल कॉमर्स जे आहे त्याचं जे वर्किंग किंवा त्याचं ते बिझनेस आवर्स आहेत, ओके, किंवा आपण ते म्हणू शकतो ना, त्यांची जी सर्व्हिस अवेलेबल आहे ती एक लिमिटेड
लिमिटेड टाईमसाठी आहे. आता सपोज एखादा बाहेर आपण मार्केटमध्ये गेलो तर त्याचं एखादं क्लोजिंग टाईम तर असतंच, राईट. आता ते दिवस रात्र डे आणि नाईट तर ते चालू नसणार आहे. एखादं स्टोअर असेल किंवा एखादं बरोबर एखादं बुक स्टोअर असेल, मग त्यांचं काहीतरी ठरलेलं टाईम असतं. तर सकाळी 10 वाजता असेल तर ते संध्याकाळी एक 8-9 पर्यंत बंद करतात. म्हणजे त्यांचे जे वर्किंग आवर्स आहेत किंवा त्यांचं जे ओपनचं दुकान जे त्यांचं चालू ठेवायचं जे जे त्यांचं टायमिंग आहे, ओके, त्यांचा जो बिझनेस टाईम म्हणू शकतो आपण, त्यांचे जे बिझनेस आवर्स आहेत किंवा बिझनेस टाईम आहे, त्यांचा जो एक लिमिटेड टाईमसाठी आहे. ओके, त्यांचं 24/7साठी म्हणजे 24 तासासाठी त्यांची सर्व्हिस अवेलेबल नसते. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, ते काय झालं, ते ट्रॅडिशनल कॉमर्स झालं, राईट. आणि सेम जर आपण ई कॉमर्स बघितलं तर ते 24 तासांसाठी काय आहे तर आपल्याला सर्व्हिस अवेलेबल करून देतात. 24/7 त्यांच्या सर्व्हिसेस काय आहेत तर त्या चालू आहेत. तुम्हाला एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण असं नाही म्हणू शकत की जर तुम्ही एक कन्सिडर करा फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉन असेल, कोणतंही वेबसाईट शॉपिंगचं वेबसाईट असेल, आपण असं नाही ना म्हणू शकत की आता मला काय करायचं आहे, मी एक 4च्या आधीच मी काय करू शकते, ते एखादी वस्तू मी ऑनलाईन परचेस करू शकते, त्याच्यानंतर तर त्यांची सर्व्हिस अवेलेबल्स नाही आहे. नाही, 24/7 आहे त्यांची सर्व्हिस अवेलेबल, 24 तासासाठी आहे. म्हणजे आपल्याला कधीही वाटले, इवन रात्रीचं जरी वाटले तरी आपण एखादी वस्तू आहे किंवा त्याचं काय करू शकतो, तर ऑर्डर प्लेस करू शकतो. तिथे काय आपल्याला काही रेस्ट्रिक्शन नसणार आहे की तुम्ही एवढ्याच टाईममध्ये करू शकता किंवा एवढ्यानंतर आमची वेबसाईट आहे ती क्लोज होणार आहे, त्याच्यानंतर तुम्ही व्हिजिट नाही करू शकत. तिथे काय नाही, तिथे 24 तासांसाठी काय आहे त्यांची सर्व्हिस काय आहे तर अवेलेबल आहे. सेम तसं ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये तसं नाही आहे, तिथे मॅन्युअल वर्क आहे, बरोबर. सो तिथे काय आहे ते त्यांचे वर्किंग आवर्स आहे ते ठरलेले आहेत. म्हणजे त्या ठरलेल्या टाईममध्येच आपण जर गेलो तर ती वस्तू एखादी आपण बाय करू शकतो किंवा ओके किंवा परचेस करू शकतो. त्याच्यानंतर आपण नाही करू शकत, तिथे लिमिटेड टाईम असणार आहे. देन as far as consumer interaction are concerned, traditional commerce provides face-to-face interaction in as well as e-commerce can be termed as screen-to-face interaction. ओके, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये आपलं जे इंटरॅक्शन आहे ते डिरेक्टली कोणासोबत होतं, आपण ओके आपण गेल्यानंतर एखाद्या शॉपमध्ये आपण जातो, सो डिरेक्टली आपलं इंटरॅक्शन कोणासोबत होतं, शॉपकीपर आहे त्याच्यासोबत. म्हणजे फेस टू फेस इंटरॅक्शन असतं आपलं, राईट. फेस टू फेस इंटरॅक्शन असतं किंवा आपलं जे इंटरॅक्शन आहे ते पर्सनल असतं. आपण एखादी वस्तू आहे ती समोर बघू शकतो, राईट, किंवा त्याला पर्सनली आपण बघू शकतो ती कशी आहे कशी नाही आहे. मग पूर्ण त्याचा आउटलुक बघून मग आपण ते ठरवतो की हे घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. बट ई कॉमर्समध्ये तसं होत नाही. आपले जे इंटरॅक्शन आहे ते डिरेक्टली ॲज अ पर्सन आपण आपलं इंटरॅक्शन होतं पर्सन टू वेबसाईट. ओके, आपलं इंटरॅक्शन आहे ते वेबसाईटसोबत होतं. आपल्याला फक्त समोर काय दिसणार आहे, आपल्या सेलफोनमध्ये डिरेक्टली आपण वेबसाईटवरती स्क्रोल करत राहतो, आपण त्याच्यावरती प्रोडक्ट्स बघतो आणि प्रोडक्ट्सच्या रिव्ह्यूवरून आपण ठरवतो की ती रिव्ह्यूज आपण तर ऑब्व्हियसली आपण चेक करतो रिव्ह्यूज कसं आहे एखाद्या प्रोडक्टचं, मग आपण ठरवतो की ती वस्तू घ्यायची आहे की नाही घ्यायची, राईट. So next, traditional commerce is limited to a particular geographical location. E-commerce is global and has no physical limitations. ओके, आता बघा ट्रॅडिशनल कॉमर्स आणि ई कॉमर्समधला एक महत्त्वाचा डिफरन्स म्हणजेच काय आहे. ट्रॅडिशनल कॉमर्समध्ये काय सांगितले, ट्रॅडिशनल कॉमर्स इज लिमिटेड टू अ पर्टिक्युलर जॉग्राफिकल लोकेशन. ओके, जॉग्राफिकल लोकेशन. अँड ई कॉमर्स इज ग्लोबल अँड हॅज नो फिजिकल लिमिटेशन. म्हणजेच काय, आता बघा एखाद्या सिटीमध्ये कन्सिडर करा, एखाद्या सिटीमध्ये एखादं दुकान आहे, बरोबर. आता त्याचा जो आहे त्याचा जे बिझनेस आहे ते त्याच्या एरियासाठी आहे किंवा त्या सिटीमधले जेवढी काही लोकं असतील ती त्या शॉपमध्ये जात असतील किंवा तिथेच जातील ते, ओके, असं आपण कन्सिडर करून चालवू शकतो. बट एखाद्या त्याच्या दुसऱ्या सिटीचे जर लोकं आहेत ते त्यांना जर एखादी वस्तू घ्यायची असेल तर ती स्वतःचा एरिया सोडून किंवा स्वतःची सिटी सोडून ते इथे तरी येणार नाहीत, बरोबर ना. किंवा ते एवढ्या लांबून इथे येणं त्यांचं पॉसिबल आहे का, नाही आहे. म्हणजे त्यांचा जो जॉग्राफिकल एरिया आहे तो लिमिटेड आहे, त्यांच्या एरियासाठी आहे किंवा त्यांच्या सिटीसाठी आहे, राईट. आता कन्सिडर करा तुम्ही जिथे राहता तिथे एखादं दुकान आहे, सपोज एखादा बुक स्टोअर आहे किंवा एखादं स्टेशनरीचं शॉप आहे. सो तुम्ही ते सोडून तुम्ही तुमची सिटी सोडून तुम्ही दुसऱ्या सिटीमध्ये एखादा पेन घ्यायला जाल का, नाही ना, असं होणारच नाही. आपण तिथेच घेणार कारण की ते आपल्याला जवळ पडतं आणि ते आपल्याला माहिती, हां हे आपल्या इथे दुकान आहे, सो ऑब्व्हियसली आपण काय करणार, आपण तिथेच जाणार. आपण ते सोडून अगदी 4 किलोमीटर लांब तर आपण जाणार नाही एखादा पेन किंवा एखादी पेन्सिल घ्यायला, नाही. म्हणजे प्रत्येक जे म्हणू शकतो आपण प्रत्येक जे आहे प्रत्येकाचा जो बिझनेस आहे त्याचा जो जॉग्राफिकल एरिया आहे तो सुद्धा लिमिटेड आहे, राईट. म्हणजे तेवढ्या एरियासाठी आपण म्हणू शकतो किंवा एका पर्टिक्युलर सिटीसाठी आपण कन्सिडर करू शकतो. बट ई कॉमर्समध्ये तसं नाही आहे, ही ते ग्लोबली आहे सगळीकडे. आपण असं नाही म्हणू शकत की फक्त आता आपणच फक्त त्याच्यावरून शॉपिंग करू शकतो, एखाद्या बाहेरच्या स्टेटचं कोण करू शकत नाही, नाही.
ऑल ओव्हर इंडिया, ग्लोबल त्याचा स्कोप आहे, त्याचा स्कोपसुद्धा ग्लोबल आहे. कुठूनही सगळे काय करू शकतात, तर त्याच्यावरून एनी टाईम कसंही त्यांना वाटत असेल, सकाळचं असेल रात्रीचं असेल, ते काय करू शकतात, तर एखादं प्रोडक्ट आहे ते बाय करू शकतात. त्याच्यासाठी काय